भगवान जग आणि जगातील वागणूक, संचार, संसार वास्तविक खरा नव्हे, पण कोणाच्या दृष्टीने परब्रह्माच्या जीवाच्या दृष्टीने काया खरी आहे, जग खरं आहे आणि आपला व्यवहार सुद्धा सगळा खरा आहे असा व्यवहार चालला आहे. वस्तुतः खरं काय आहे? संसार खरा नाही, परंतु जो आशा इच्छा वासना याचा गरजेने याच्या आवडीने तो खरा ठरतो आहे. एकातून एक निर्माण होतात पुढचे गेले मागचे राहतात. याच्यावर अवलंबून हा खरा आहे. वास्तविक हा अनुभव जग आणि जगातील आपण हे खरे नव्हे. वादाची जोडी सत्य नसला तरी काही केल्या तो हटत नाही. संसार सत्य तर नाही आहे, पण तो कार्य केल्या हटत नाही. ठाण मानून बसला आहे. त्याच्याबद्दल स्वतःचा निर्धार ऐक. स्वतःचा निर्धार ऐक. कोण म्हणतो आहे वाणीचा पुत्र झालेला नाही असं असून सुद्धा तो संसार करतो मिळण्यासारखा आहे. परंतु कोण म्हणतोय भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कारण तो या पंचभूताचा जाणता आहे. पंचभूताची उत्पत्ती देखील कसा होते याचा जाणता आहे. पंचभूताच्या उत्पत्ती तो प्राणी मात्राची उत्पत्ती कशी होते याची जाणतो आहे. आणि झालेली उत्पत्ती जलप्रय आहे, पाण्यातून झाल्यासारखी आहे. पाण्यातूनच अंकुर येत आहेत, त्याची झाडे पिढे वाढत आहेत, पाणी सुकुमिकीचे मरत आहेत, असा अनुभव आहे. पण याचा जाणता परमात्मा आहे. मनुष्य प्राणी काया होती, काया धरणे, काया निश्चयी असल्याने आपण जे काय वागतो करतो आहोत हे खरोखर अशी त्याची कल्पना दिवसेंदिवस आणखी वाढते आहे. वस्तुतः काया पंचभूतिक आहे. पाचही भूताच्या रसातून निर्माण झालेली काया आहे. काया रसातून निर्माण झाले. कायामध्ये रस आहे, त्याला सत्व म्हणतात. वनस्पतीच्या रसातील नाना गुणधर्म आहेत. गोड, आंबट, तिखट, अमके तमके. हे अनुभव कशापैकी आहेत, कशात आहेत? वनस्पतीच्या रसात आहे. गोड, तिखट, आंबट, खारट तेव्हा हे वनस्पती रसात आहे. आणि वनस्पती पाण्यातून निर्माण होते, पाणी तेजातून निर्माण होते, तेज वायूतून निर्माण होते, वायू आकाशातून निर्माण होते. आकाश मूळ माया गुणवृत्ती आहे. तुम्ही आपल्याला जे मानता देहाच्या रूपाने, ते देहाचे रूप वनस्पतीच्या सत्वातून अन्न म्हणून एक होतून त्या अन्न सत्वाला आकार आलेला आहे. आणि तो आकार म्हणजे आपलं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये आपण असण्याची जाणीव आहे. आणि ती जाणीव अवघ्या शरीराला आधार आहे आपण असल्याची. पण ती जाणीव सत्वाच्या आधाराने आहे. सत्व उपजल्यानंतर सत्व निर्माण होते. आणि सत्वामुळे जे खरं आहे, आपण करतो ते खरं आहे, आपले पुढे बरे वाईट होणार नाही इत्यादी मनात जीवन ठेवून वावरते. काही दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आणि काही दिवसानंतर तो दिवस संपला की काया आणि काळेमुळे येणारा अनुभव तोही गेला. काही दिवसापासून अनुभव आहे.
ज्याला तुम्ही आयुष्याची तारीख म्हणता, तिथपासून ती तारीख संपेपर्यंत अनुभव येतो. शेवटची तारीख संपली मग आपण होतो वा न होतो कधी जाणवणार नाही. असे असू नये. ज्या रूपाने त्याच्या ओळखी हा प्राणी वाचतोय म्हणून त्याला पुढील जन्माचं भय, कर्माचं भय इत्यादी मायेने दाखवलेलं आहे. वास्तव यापैकी काही खरे नव्हे. सत्वातून जन्म, जन्म म्हणून जाग झोप आणखी जाणीव मन. तुम्हाला कधी जाग झोप आणि जाणीव नव्हती. जन्म शोधलेले जाग झोप आणि जाणीव जाणवते आहे. आणि हा वनस्पतीच्या सत्वातील सत्वाचा गुण आहे. हे तो परमात्मा जाणत असल्यामुळे याच्यामध्ये खरं मानण्यामध्ये काही तथ्य नाही असं तो म्हणतो. पण मानवाच्या दिशेने प्रत्येक खरे आहे. दिवसेंदिवसांची पुढे चांगलं होणार आहे अशी कल्पनाला कल्पनेची जोड देऊन तो पुढे आपलं मोठं कल्याण होणार आहे इत्यादी कल्पना घेऊन व्यवहार आहे. पण मूळ आपण आई अशी जी कल्पना आहे ती काडी लावून बत्ती पेटवली. तिथं काय तूप जळत आहे, तेल जळत आहे, बत्ती गेली. अशी काय सत्वात आपण अजून एक जाणीव निर्माण झालेली आहे. काय सत्वाचा होता 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 म्हणजे शेवटी म्हातारपण आले. कशामुळे आले? काय सत्व जीर्ण झाले. मग शक्ती गेली, बुद्धी गेली, ताकद गेली. शेवटी काय सत्वाचा गुण तोही गेला. ते दुसऱ्याला म्हणतो तो मेला. पण ज्याला मेला, जो मेला त्याला मेल्याची जाणीव नाही. जन्माला आला तर जन्म आल्याची जाणीव नाही. काही काळांतरे त्याला जाणीव दिलेली आहे आणि त्यांनी ती होय मानलेली आहे. इथून जिथून हे काय आहे, हे मिथ्या आहे, हे सत्यत्वाने टिकणार नाही हे तुमच्या लक्षात आणून देणे आहे. व्यवहार तर तुम्हाला केला पाहिजे आणि तुम्ही करता. परंतु याच्या पुढे माझे आपल्याला काय उपयोग होईल असं नाही का? तुम्हाला कार्यगृह म्हणून काही नाही. पाणी आहे म्हणजे त्यांचा अंकुर आहे, अंकुर आहे म्हणून झाड आहे. पाणी अंकुर नाही, अंकुर नाही म्हणजे झाडही नाही. नाटक बघणे, सिनेमा बघणे, गावोगाव झाले, देशोधर फिरणे, इकडून आला इकडून आला. काय केले ते फिरताना बरे वाटले, श्रम पुष्कळ भोवले, काही त्रास पण भोवला, तरी पण एक गम्म जरा आपण बरे वाटले. एवढ्या पुरतच आहे. कधी जाणीव नसताना जग नाही, जग नसताना जाणीव नाही. जाणीव ही पदार्थ झालेली आहे आणि तुझ्याकडे म्हणजे तुम्ही नव्हे. त्याला मागे पुढे काही आधार नाही. म्हणतो ब्रह्मज्ञानाने सुद्धा टिकाऊ नाही. आता इथे ब्रह्म आणि ज्ञान इकडे लक्ष द्या. अवांची तुम्हाला तुम्ही जाणवता ती जाणीव ज्ञान करा. आपल्याबद्दल आपली आवड आणि आपल्या स्वतःच्या आवडीमुळे सर्व व्यवहार चालू आहे. ब्रह्मज्ञान आणि ज्ञान ब्रह्म असा उल्लेख त्याच्यामध्ये. ब्रह्म म्हणजे आपण असण्याचा शब्द आणि आपली हजेरी. शब्द आणि हजेरी मिळून त्याला नाव आहे ब्रह्म. आणि दोन्ही मिळून आहे ते काय? ज्ञान. तेव्हा तुम्हाला तुमची चिंता दूर होण्याकरता, सत्य काय असत्य काय कळण्याकरता, आणखी दुःखाच्या अनुभवातून वेगळा होण्याकरता तुम्ही असण्याचे जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्ञान ब्रह्म म्हणतात. ते ज्ञान ध्यानात धरून त्या ज्ञानाचे ध्यान करा. आणि ते सुद्धा तुम्ही आहात असे जे ज्ञान तुम्हाला तुमची हजेरी जाणवून देते आहे. ते हजेरी जाणवून तुम्हाला देणारे जे ज्ञान आहे, ज्ञान म्हणून आत्मप्रेम आहे, प्रेम म्हणून आवड आहे, आवड म्हणून गरज आहे,
तरी पण काय आहे आपण असल्याचे ज्ञान. हे आता काय म्हणतात तुम्ही काय ऐकता याची ओळख म्हणजे याचे ज्ञान होण्याकरता तुम्ही आत्मज्ञानाशी सख्यत्व करा, स्नेह मैत्री करा आणि तुम्ही असलेल्या ज्ञानाला आज देवदत्तातील मोठा देव आहे तो तुम्ही असल्याचे ज्ञान हे ध्यानात ठेवून ते ध्यान धरा. असं जेव्हा कधी कधी घडेल इकडे असे कधी कधी जेव्हा घडेल तेव्हा हे जग खरे की खोटे हे तुम्हाला कळेल आणि ते खोटेच कळल्यामुळे खोटे नाहीसे होणार त्याच्यामध्ये दुःख होत नाही. मिथ्या असले मिथ्या झाले त्याच्यावर दुःख होणे शक्य नाही. पण हे होण्याकरता तुम्ही आज अशी जी हजेरी याची ज्ञान आहे ते ध्यानाला त्याचे ध्यान करा. म्हणजे काय म्हणताय त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. जवळामध्ये कुठलाही काही करू नका पण ते पण तुम्ही जाणता काही दिवसापर्यंत व्यवहार आहे. कळलेल्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दिवस कळलेला जेव्हा होईल दिवस संपला मग तुम्हाला आपण आहे हे कळते आहे हे पण अदृश्य होईल. असे आहे हे तुम्हाला स्वच्छ करण्याकरता तुम्ही आपल्या त्या ज्ञानाला तुम्ही शरण द्या. त्याला गुरु म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला कृष्ण म्हणा, राम म्हणा, म्हणण्याने पुष्कळ म्हणा पण असल्याला मात्र तुम्ही ज्ञान स्वरूप आहात या निश्चयात देणार. म्हणण्याने पुष्कळ म्हणण्याने म्हणा. कोट्यावधी नाव आहेत देवाची. विष्णू सहस्रनाम आहे, अंक सहस्रनाम आहे, टंक सहस्रनाम आहे. या नावाचे रूप कोण आहे? मानवामध्ये असलेले आपण असल्याचे ज्ञान. मानव काय म्हणजे आपण असल्याचे ज्ञान. 84 लक्ष योनीमध्ये ते ज्ञान आहे. पण त्या 84 लक्ष योनीची त्या ज्ञानाला आपली योग्यता करणे शक्य नाही. त्याला ती बुद्धी इंद्रिय नाही. मानवाला ती बुद्धी इंद्रिय उपलब्ध दिलेली आहे आणि मानव काय निर्माण झाल्यानंतर ब्रह्माला ब्रह्मज्ञान झालं आहे आणि ब्रह्माला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग आणि संसार कसा नित्य आहे हे स्वप्न दृष्टांताने त्याला कळते. जाग झोपते स्वप्न आनंद जागा याचे वाटते. जागा याचे वाटल्याबरोबर तिथे जग आहे असे दिसले. मग जग आहे दिसल्याबरोबर तिथे आपणाला काय असे दिसले. ज्याला जागृती आलेली आहे जागा झालाय त्याचे काही सुखाने झोपलेले नाही. असं असताना जाग आल्याबरोबर जग दिसले. जग दिसल्यावर त्याच्यात आपल्याला काय पण दिसले. पुष्कळ व्यवहार घडले. शेवटी आले ती जाग खरी जाग नव्हती पण ती गेली आणि खरी जाग म्हणजे झोपलेला सुखाने जागा झाला. आता तो झोपलेला सुखाने जागा झाला तो सुखी नाही. जागा झालेला नव्हता तो सुखीच आहे. जागाला वाचले तेच महादुखाचे कारण झाले. मी जागा आहे ते जे वाचले तेच महादुखाचे कारण. मी जागा आहे ते जे वाचले तेच महादुखाचे कारण. परंतु जागा झाला नसलेला तो कसा आहे सुखी आहे. मला ब्रह्मासारखा आहे मग त्याला दुःखाचा अनुभव नाही सुखाची गरज नाही. एक दोन अंग दाखवतात. एक निर्गुण एक सगुण. एक व्यक्त एक अव्यक्त. ते गाळ झोपलेला आहे असाच वर्ष आहे. तिथे जागा आहे असा गुण नाही आणि जागा आहे असा जो गुण आज झाला तो नाना दुःखाला कारण झाला. परंतु तो मिथ्या होता खरा नव्हता. कोण स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. पण तो आपण जागा याची म्हणेला न विचारता त्याच्याकडे लक्ष देता दिसते भासले त्याला स्वप्न म्हटले. आता दिसते भासले त्याचा नफा तोटा काय झाला. अवघ्या जगातील प्राणी मात्राचा दिसलं त्या जगाचा नफा तोटा काही झालेला नाही बघा.
लक्ष द्या. फक्त याला स्वप्न म्हणून स्वप्न आले म्हणून दुःख भोगावे लागले, ते याला भोगावे लागले. त्या मिथ्या स्वप्न मिथ्या जागृती. तो जागा झाला होता हे खरं होतं का? झोपलेला होता. आता हा जो खुशाल झोपलेला होता हा निर्गुण. कशामुळे? जागा याचे गुण नाही, जागा आहे असा गुण तिथे नाही. आणि जागा आहे असा गुण म्हणजे स्वप्न. आणि स्वप्न म्हणजे उघे जग. ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मदृष्टीने आहे. मानवाच्या देहदृष्टीने सापडतो सुखाच्या निमित्ताने दुःख भोगतोय, आणखी सुखाची सामग्री साहित्य गोळा करतोय, पण त्याच्यातून चिल्ली होणार ती दुःखदायीच होत. कोणती योग्यता एवढे, परंतु त्याला अनुभव दुःखाचाच असणार. त्या दुःखाचे निरसन होण्याकरता आत्मज्ञानाशी संबंध ठेवा. आपण असलेल्या ज्ञानाशी मैत्री करा, स्नेह करा. गुरुच्या योग्यतेने त्याला माना, त्याला गुरुची योग्यता. आणि हा गुरु आहे म्हणजे तुम्ही ध्यानात द्यावा, पण आपण असलेल्या ज्ञानाला त्याच्या देहाची ओळख घेऊ नका. आपण घेतलेल्या ज्ञानामध्ये देहाची ओळख ठरवू नका. देहाची ओळख न करता आपण असलेले ज्ञान जेव्हा तुम्ही धरून ठेवणार, तेव्हा ते यथार्थ सत्य नित्याचा निवाडा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेल. केवळ स्वप्न हे जगाचे बीज आहे, त्याला पाणी घालावं लागत नाही, पाण्याने वाढते. तर इथे तुम्हाला सावध झालं पाहिजे. याकरता तुम्ही असलेल्या ब्रह्मज्ञानाला शब्द आणि हमी म्हणून तुम्ही असलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची भक्ती करा, त्या ज्ञानाला धरा, त्या ज्ञान ध्यानात धरून बसा. म्हणजे ते ज्ञान तुम्हाला सगळं यथार्थ सगळं ज्ञान देईल. खरा की खोटा याचं उत्तर शब्द नाही देत. खरा की खोटा याचे उत्तर शब्द देतच नाही. शब्द उभा राहतो. कारण वचन आहे काहीच खरे नव्हे म्हणून. तुम्हाला आशा इच्छा वासना हा जो तुमचा अनुभव आहे त्याची गरज आणखी वाढते, हेच विषयाचे ज्ञान आहे. परंतु आता तुम्ही ऐकल्याप्रमाणे तुम्ही असल्याचे ज्ञान हे तुमचे रूप आहे, काय तुमचे रूप नव्हे, असं हळूहळू होता होता तुमच्या आशा इच्छा हळूहळू पूर्ण झाल्यासारखे होते. जसं आपल्या घरी आता आपण तृप्त झालेला आहे, बाजूच्या घरात जेव्हा तेवढे भोजन चाललेली आहे, पाहायचं तुम्ही आता जेवण. असे आशा इच्छा वासना ह्या सर्व तृप्त झाल्याचा अनुभव झाला पाहिजे. भोगाने भोग भोगून समाधान मिळणार नाही. आत्मज्ञानाच्या दर्शन झाल्याने तुम्हाला चिराई समाधान मिळेल. त्याच्याकरता गुरुभक्ती केली पाहिजे. गुरुभक्ती म्हणजे तुम्ही आपल्याला ज्ञानाचे चरण धरले पाहिजे. चरण म्हणजे हालचाल, हालचाल म्हणजे चेतन, चेतन म्हणजे चैतन्य. तुम्ही असलं ते ज्ञान काही विषय दाखला पाचही प्रकाराने ज्याचा पुन्हा पुन्हा अनुभव यायला लागला ती त्याची गरज वाटते. पंचज्ञानाने जो जो अनुभव येतो त्याला विषय म्हणायचे. तो विषय एकदा टाकला की पुन्हा पाहिजे, मग पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे, अशी त्याची गोडी वाढत जाते. ज्याच्यामध्ये तो सापडला जातो. तेव्हा विषयाची गोडी नष्ट होण्याकरता आत्मगोडीशी संगनमत करा. आपण असलेल्या ज्ञानाचे आपण विकृत व्हावे. मग ते ज्ञान तुम्हाला आज बाहेर कसं काय झालंय सर्व यथार्थ सांगेल. अवजर कोणाला तुम्ही ते सांगू नका. तुमचे तुम्हीच करा. आणि तुमच्याकडून नंतर मग जेव्हा ते कधी कधी बाहेर पडेल, लोक तुम्हाला हा देवरूप म्हणतील, अवतारी म्हणतील, अंक म्हणतील. तुम्ही असलेले ज्ञान तुम्हाला प्रसन्न झाले तेव्हा तुम्ही असलेला ते ज्ञान तुम्हाला प्रसन्न होण्याकरता हे ज्ञान स्वरूप आहे. देहरूप मी नव्हे, विषयाचा भोगता नसून विषयाचा जाणता आहे.
अशा श्रद्धेने तुम्ही ध्यान धरा, त्या ध्यानाने राहा, म्हणजे तुम्हाला हा संसार खरा किती खोटा किती हे यथार्थ कळेल.